Jai Gurudev. In this period, we are going to learn second poem, A Basket Full of Moonlight. The boy in this poem requests the moon to give him a basketful or two basketful seeds of moonlight. He wants to sow seeds of moonlight along the both sides of the road. He wants to make the road well lighted. He also wants to listen fairy tales and stories from his father. His father will return home early if he will sow seeds of moonlight along the both sides of the road. बाळांनो, प्रस्तुत कवितेमध्ये एक छोटा मुलगा चंद्राला एक टोपलीभर किंवा दोन टोपलीभर चंद्रप्रकाशाचे बियाणे उसने मागू इच्छितोय, कर्ज म्हणून मागू इच्छितोय. कारण ते चंद्रप्रकाशाचे बियाणे तो त्याच्या गावापासून ते शहरापर्यंत जाणारा जो काही रस्ता आहे, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तो चंद्रप्रकाशाचे बियाणे पेरू इच्छितो. हा मुलगा रस्ता प्रकाशमय करू इच्छितोय. जर त्याचे वडील लवकर घरी परत आले तर या मुलाला त्याच्या वडिलांकडून परीकथा आणि इतर गोष्टी ऐकायला मिळतील. आणि म्हणून त्याचे वडील लवकर घरी परत येण्याच्यासाठी तो रस्ता प्रकाशमय करू इच्छितोय. पाहूया कवी काय म्हणतोय. फर्स्ट स्टॅन्झा. ओ मून, गिव्ह मी मूनलाइट, बास्केट फुल or two baskets full with seeds of moonlight. हे चंद्रा, मला एक टोपलीभर किंवा दोन टोपलीभर चंद्रप्रकाशाचे बियाणे दे. सेकंड स्टॅन्झा. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. माझ्या गावापासून ते शहराकडे जाणारा जो काही रस्ता आहे, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मी हे छोटे छोटे चंद्रप्रकाशाचे बियाणे पेरू इच्छितो. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. सारा गाव, संपूर्ण गाव कामाच्या निमित्तानं दररोज गावातून शहराकडे जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. गावापासून शहरापर्यंतचं अंतर हे खूप लांब असल्यामुळे तेव्हा जे घरी परत येतात त्यावेळेला त्यांचा जो मार्ग आहे तो अंधकारमय होतोय, रस्ता अंधकारमय होतोय. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पॉइन्स. रस्ता अतिशय कठीण आणि सापांनी आणि विंचवांनी भारलेला आहे. नायदर बस नॉर कार्ट फ्लाइज. आणि गावाकडून शहराकडे जाण्यासाठी किंवा शहराकडून गावाकडे येण्याच्यासाठी कोणती बस अथवा कोणती नियमित वाहनं उपलब्ध नाहीत. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. जो माझे वडील कामाच्या निमित्तानं शहराकडे सकाळी जातात त्यावेळेस मी झोपलेला असतो. आणि जेव्हा रात्रीच्या वेळेला ते पुढे घरी परत येतात त्यावेळेस सुद्धा मी गाढ झोपलेला असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होईल की इथे वडील आणि त्या मुलाची अजिबात गाठभेट होत नाही, हे त्यावरून स्पष्ट होतं. फोर्थ स्टॅन्झा. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन.
हे चंद्रा, मला टोपलीभर चांदणे कर्ज म्हणून दे, लोन म्हणून दे. I want to light the dark route so that my father returns early. मी तो अंधकारमय रस्ता प्रकाशमय करू इच्छितोय, कारण जर मी असं केलं तर माझे वडील लवकर घरी परत येतील. I too want to hear fairy tales and stories from him. आणि जर माझे वडील कामावरून लवकर घरी परत आले तर मी माझ्या वडिलांकडून परीकथा आणि इतर गोष्टी ऐकू शकेन. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. म्हणून हे चंद्रा, मला एक टोपलीभर चंद्रप्रकाशाचे बियाणे दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आणि मग मी ते चंद्रप्रकाशाचे बियाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पेरीन आणि रस्ता प्रकाशमय करीन. हा झाला बाळांनो स्टॅन्झा वाईज या पोएमचा मीनिंग. नाऊ वी आर गोइंग टू सी क्रिटिकल ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. बाळांनो, आता आपण या कवितेचं क्रिटिकल ॲप्रिसिएशन पाहूया. नंबर 1 पॉइंट, टायटल ए बास्केट फुल ऑफ मूनलाइट. Name of the poet. Second point, name of the poet, Sunil Sharma. Third point, rhyme scheme. This is a free verse poem. Fourth point, figure of speech. Number 1, alliteration. Number 2, repetition. Number 3, antithesis. Number 4, tautology. And number 5, apostrophe. Last point, central idea of the poem. The boy in this poem requests the moon to give him a basketful or 2 basketful seeds of moonlight. He wants to sow seeds of moonlight along the both sides of the road. He wants to make the road well lighted. The boy wants to listen fairy tales and stories from his father. His father will return home early if he will sow seeds of moonlight along the both sides of the road. धन्यवाद. जय गुरुदेव.